इतके जण आहेत ना, मग यातले एकच जण तिथं अभिषेक करणार, मग त्यासाठी बोली लावतात ते. हा, कितीची बोली लागली? इथं 1 करोडची. म्हणजे ते अभिषेक करायला एक हा. हेच ते विद्यालय. एवढे मोठे मोठे आर्टिस्ट इथे शिकलेत. मकरंद अनासपुरे, दादा कोंडके सगळे इथंच शिकलेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमदान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, माझी आंघोळ नाही झाली आहे, आपली सकाळ झाली आहे, माझा ब्रश वगैरे झालाय. आता नाश्ता करणार आहे. मावशी, काय बनवते आज सकाळ सकाळ? सकाळ सकाळ नाश्ता आज नाश्त्याला काय? पोहा. पोहा गरमागरम रेडी आहे. पोहे, गरम गरम चाय, ह्याच्यात साखर टाकली आहे कारण मावशीला सपक चहा लागतो, अजून मला गोड चहा लागतो. तुम्हाला घ्या पोहे. आहेत ना कडेमध्ये. आता माझी आंघोळ झाली आहे, मस्त रेडी झालोय. मावशीने हे दिलंय हनुमान फळ. याला हनुमान फळ का बोलतात मला काय माहिती. कस्टर्ड ऍपल मध्ये कसं बीज बीज असतं, याच्यात एवढे बीज नाही आहेत. सेम लागतंय, फक्त याच्यात ना ह्याचे जे सीड आहेत ना ते कमी आहेत. माझं आता जेवण वगैरे झालंय, फोन चार्ज केलाय. लाईट गेली होती, पॉवर बँक होता सुमितचा, त्याच्याने फोन चार्ज केला. आता मी आता चाललोय कुंतलगिरीला. तिथं मावशी सांगत होते की आज कसली तरी यात्रा आहे, जैन लोकांची यात्रा आहे. खूप मोठी यात्रा असते आणि त्यांच्या अंगावरती वस्त्र नसतात असे सांगतायत. पण बघू कशी काय यात्रा आहे. हात दाखवतोय, मी ब्लॉग बनवतोय तर हात दाखवतोय. बघतो ती कुंतलगिरीची यात्रा किती मोठी असती, जैन लोकांची असती, किती मोठी यात्रा असते. मी कुंतलगिरीला गेलोय, तिथे एक मोठं मंदिर आहे जैन लोकांचं. कुंतलगिरी हार्डली इथून 5-6 किलोमीटर असत, 5-6 किलोमीटर, बहुतेक 3-4 किलोमीटर, 5-6 किलोमीटर आहे. लगेच पोहोचतो, 10-15 मिनिटात पोहोचू आपण. माझं ते कास्ट व्हॅलिडिटीचं काम आहे, ते नाही होते. काय यार, खरं भाई मी एवढा इरिटेट झालोय ना, ते कामच नाही होते. गाईज, आम्ही पोहोचलोय. हे मोठं रथ आहे बघा, आराम आरामशी जातो. आराम, इथं लहान मुलं आहेत. हे बघा, हे मोठं रथ, मोठं रथ. चला तिथे जाऊन बघूया काय आहे काय नाही, यांना विचारूया. हे ऐक ना मित्रा, तिथं काय चाललंय? अभिषेक ते काय असतं? जे जैन असतात ना त्यांचं असतंय. हा, म्हणजे यात्रा आहे का ही? हा, इकडे नाही यात्रा. मग तिथे, मग इथे काय चाललंय? इथं फक्त अभिषेक चालू आहे. ते काय असतं अभिषेक? मूर्ती असती त्याच्यावर ती करतात अभिषेक. तुम्ही पण हितलचेच आहे का? हा. तुम्ही पण सहभागी आहे त्याच्यात? हा. हा, असं इथं काहीतरी ते बोलतात की अभिषेक चाललंय. अजून ते मोठं रथ आहे ना, हा. त्याच्यावरती देव बसवणार आहेत. हा. हा, तिथं सगळे बसलेत. हा. तिथून मूर्ती इथं आणली आहे. अच्छा अच्छा. रथ बघा, खूप मोठा रथ आहे. आता तिथं कार्यक्रम चाललाय. असं थोडं ऑकवर्ड वाटतंय तिथं जाऊन व्लॉग बनवायला. तिथं प्रवचन चाललंय, तिथं प्रवचन चाललंय, सगळे बसलेत. चला आतमध्ये जाऊया, बघूया काय चाललंय काय. इथं मूर्ती आहे, ती महावीरची मूर्ती आहे, महावीर देव. ती वरती मूर्ती आहे देवांची. इथं सगळे बसलेत. ही पालखी आहे. हा, पाहिलं. कुछ ना कुछ नहीं, मेरे को मानना है कि ज्यादा से ज्यादा मन उनका होगा, एक ही तकलीफ नहीं. सगळे प्रवचन ऐकतायत. वा वा, टाळी टाळी वाजव. तो इतना ओम ह्रीं से शिकार लेखनम करोमि, ओम के सिंहासने तिष्ठ, हम हम शं शं पं वं 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 हम हम शं 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 पं झं झं झिं 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 महा. ह्याच्या आधी जी बोली झाली ना, कसली बोली? म्हणजे जे अभिषेक करणार ते. अच्छा, म्हणजे ते देवावर पाणी टाकतात ते का? हा. हा, म्हणजे काय ते? म्हणजे आता इतके जण आहेत ना, मग यातले एकच जण तिथं अभिषेक करणार, मग त्यासाठी बोली लावतात ते. हा, कितीची बोली लागली? इथं 51,000. 51,000ची बोली लागली आहे तिथं. मस्त ते बघा, म्हणजे ज्यांनी 51,000 रुपये दिले ते जाऊन हे करतील, अभिषेक करतील. हा, हा. वा बाई, हे फर्स्ट टाइम ऐकतोय इथं मी, फर्स्ट टाइम हे सगळं बघतोय. असं पण असतं इथे ना. सगळ्यात महाग कोणची बोली लागली? एकदम हाय हाय, एकदम एकदम हाय बोली किती लागली लास्ट? 1 करोडची. इथं नाही, पण इथं आधी कार्यक्रम होता ना, हा. तिथे 1 करोडची बोली लागली.
भाई साहब 1 करोड म्हणजे ते अभिषेक करायला 1 करोड हा रुपये 1 दिले. करोड. भाई क्रेझी भाई 1 करोड म्हणजे भाई समजू शकतात 1 करोड काय असतं. माझ्यासाठी तर 500 रुपये पण खूप काय 1 करोड कशाला बोलतात. तिथं चाललंय आता ते अभिषेक झालाय त्यांचं. आता ते सगळे रथ घेऊन चाललेत बरोबर ना. आता हा. रथ घेऊन वरती चालले ते मंदिर दिसतंय तिथे. हा ते दिवसातून म्हणजे दिवसातून एकच टाइम जेवतात ते. प्लेट मध्ये नाही जेवत, हातामध्ये जेवण करतात आणि दिवसातून एकच टाइम पाणी पितात. आज ह्या टायमाला पाणी पिले की उद्या त्याच टायमाला ते पाणी पितात. हा अजून हे ह्यांनी ना सगळं त्याग केलेलं असतं या बाबांनी. अजून अंगावरती वस्त्र नसतं म्हणून मी त्यांना दाखवत नाहीये कारण मला थोडं वेगळं वाटेल त्यामुळे. बाकी रथ निघालेत. आता ते जे बाबा होते तिथलचे चालत चालत ते आता वरती गेलेत. आता रथ मध्ये जे आता महावीर भगवान आहेत ना त्यांना रथ मध्ये बसवून आणणार आहेत, त्या मंदिरात ठेवणार आहेत. आता सगळे निघलेत. आपला कसं सप्ताह असतो तसं यांचा 10 दिवस दशलखी नसतात. 10 दिवस अभिषेक असतो यांचा. त्याच्या करोडापर्यंत बोलली जाते. पाठी जो रथ बघता ना हा 7 मजली होता. आता तर किती 3 आहेत ना. 3 मजले आहे आता. आता कमी का केलं यांनी. प्रॉब्लेम होतो वडायला काढायला, परत जागा पुरत नाही ना ठेवायला रथ. हा त्याच्या पायी 3 मजलीच केला. हा तर किती किती वेळ लागेल आता. 10-15 मिनिटात. तुम्हाला पाठी शाळा दिसते, हेच ते विद्यालय. एवढे मोठे मोठे आर्टिस्ट इथे शिकलेत. मकरंद अनासपुरे, दादा कोंडके सगळे इथंच शिकलेत. भाई काय म्हणजे या लोकांना किती गर्व असेल ना या शाळेवाल्यांना की एवढे मोठे आर्टिस्ट आमच्या शाळेत होते. आमच्या काय असं आहे. तर आपण वरती जाऊया, अजून बघूया वरती काय काय चाललंय. भाई काय इथं यात्रा आहे तर बघा ना, पब्लिकच पब्लिक आहे. मला असं वाटलं एंट्रन्सला एवढं काय नसणार आहे. असं वाटलं की भाई जत्रेलाच आलंय. क्रेझी हो का. खूप पब्लिक आहे. मला असं वाटलं भाई पूर्ण इथं जत्राच लागली आहे असं आहे. आता हे कुंतलगिरीचं मंदिर ना खूप म्हणजे खूप फेमस आहे. हे बघा खूप जण येत आहेत इथे. खूप लांबून लांबून लोक इथे येतात पाया पडायला कुंतलगिरीला. दिल्ली वगैरे. नागपूर. हा हे आधीच्या काळाचं आहे ना. ह्याच्यात रथ बसत नाही. ह्याच्या पायी 3 मजली रथ केला आणि ह्याच्यात बसवतो. अरे बापरे. म्हणजे रथ इथे लागतो. रथ आहे ना जो आपण बघितला होता ना रथ तो इथे लागतो. इथं मंदिर, इथे मंदिर, इथे मंदिर. दिगंबर जैन नेमिनाथ मंदिर. हे जे व्हाईट साडी मध्ये कोण आहेत. ही माताजी आहेत. म्हणजे काय म्हणजे असतं. ते ब्रह्मचारी असतात. त्यांनी त्याग केलेला असतो. हा माकड पण आहे तिथे. मी आलो इथे 1-2 वेळा आलोय. यात्रा होती तेव्हा नाही आलोय. हे फर्स्ट टाइम आहे. थकलत. हे स्तंभ बघा. रामाने बाण मारलेला पण आहे. काय रामाने तर बाण मारलेला. इथे इथं हा मानस्तंभ आहे. त्याचे पण मध्ये अभिषेक करतात. हा राम आहेत ना, श्रीराम बरोबर ना. त्यांनी इथं बाण मारलेला आहे. इथे इथे बाण मारलाय. भाई साहब क्रेझी यार भाई. हे सगळं फर्स्ट टाइम बघतोय. श्रीराम जे आहेत ना त्यांनी इथं बाण मारलाय. मग तो खड्डा इथं बनलाय बरोबर ना. हे वडाचं इथं बुड होतं. हे बुड निघून गेलं, आता बिना बुडाचं वड आहे. हा जे म्हणजे रूट्स असतात ते वडाच्या झाडाचं जे रूट्स आहेत ते निघून पडलंय. पडलं आता बिना रूटच आहे. हा बघा हे मेन मंदिर आहे जे एकदम स्ट्रेट दाखवतोय ना, ते मेन मंदिर आहे. इथे पण एक अगदी आपण एकदम टॉपला जाऊया. बाहुबली भगवान दाखवतो. इथं मोठा स्टॅच्यू आहे, मोठी मूर्ती आहे बघा. 18 फूट ना. 18 फूटची आहे भाई. फायनली पोचले. ते आता ध्यानाला बसलेत. उगाच मंत्र म्हणतात. नमोकार मंत्र. हा उगाच डिस्टर्ब नको करायला त्यांना. आपण वरती जाऊ. हे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो. हे मेन मंदिर आहे ना, हे आहे ना, हे मेन मंदिर आहे. हे काय असतं. पाऊल आहेत ते. पाऊल कोणाचे. पाऊल आहेत. हे पाऊल आहेत महाराजांचे. इथून व्ह्यू बघा तुम्ही. अरे
हा व्ह्यू बघा. इथून वरतून ना पूर्ण कुंतलगिरी दिसतीये बघा. पूर्ण इथून रथ दाखवतो. ते रथ दिसतंय, रथ बघा. तुम्हाला माहिती इथं काय काय गोष्टी ऐकायला भेटतात, काय काय म्हणजे सांग, एकदा सांग. देशभूषण कुलभूषण भगवान होते, ते तपस्या करत होते. रावण होता, तो त्यांना त्रास द्यायचा. तेव्हा राम आणि सीता आले होते. तेव्हा रामानं तपस्या करू म्हणजे देत नव्हतं ना. त्याच्या पायी रामाने बाण हाणलेला. हा. एक बाण खाली लागला आणि दुसरा बाण त्याच्या हातात लागला. हात पडला म्हणून तळ झालं. कुणाचा म्हणजे कुणाचा हात पडलाय? रावणाचा हात पडलेला. हे जे दिसतंय म्हणजे रावणचा हात पडलाय. अरे बापरे. हे जे तळ बनलंय ते का? हा, हे जे तळ बनलंय ना, 5 बोट. तो हात पडलाय. 5 बोट आहेत. 1 2 3 4. एक वेगळा 5 कुठे आहे? 1 2 3 आणि मध्यभागी 5. अच्छा 5. कोणचे? शांतीसागर महाराज आहेत, त्यांचे पायाचे ठसे आहेत हे. हे का? शांतीसागर महाराज ते. पायांचे ठसे. इथे ना आतमध्ये तळघर आहे. एक ते बोलतात ना गुपित रस्ता. इथे ना पाया पडू द्या. एक छोटं मंदिर आहे. ते पाया पडतात, त्यांना कशाला उगाच डिस्टर्ब करायचं. मी आता कुंतलगिरीवरनं घरी आलोय. इथं मावशी जेवण बनवतेत. मावशी, तुम्ही कुंतलगिरीला गेलात ना? आमचा जन्म झाला इथं म्हणलं आणि गेलतो कोलतरगिरीला. तुम्ही कधी अशा यात्राला गेलात का, महोत्सवला? हा, एकदा गेलते. हा, कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. तर काहीतरी वेगळं. हा काहीतरी वेगळं. हा ना, अजून तुम्ही पण काहीतरी वेगळंच बघितलं असेल, कारण मी पण हे फर्स्ट टाइम बघितलंय. कोण इथे कुंतलगिरी मध्ये आलंय का, असं सगळं बघितलंय तर कमेंट मध्ये सांगा. आता वेळ आली आहे आपला व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.